नमस्कार मंडळी, आमची माती आमची माणसं या चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपलं सर्वांचं स्वागत आहे। आणि आज सुद्धा अतिशय महत्त्वाचा विषय आहे आणि तो म्हणजे अंजीर लागवड। अंजीर लागवडीची संपूर्ण माहिती म्हणजे लागवडीपासून तर मार्केटिंगपर्यंत आज आपण बघणार आहोत। शेतकरी बांधवांसाठी अंजीर लागवडीचा व्हिडिओ अतिशय महत्त्वाचा आहे, शेवटपर्यंत पहा। तर मंडळी, अंजीर हे कमी पाण्यावर येणारे काटक असं फळझाड आहे। भारतभर अंजिराची लागवड जरी तुरळक असली तरी महाराष्ट्रामध्ये सुद्धा अनेक ठिकाणी आता लागवड होत आहे। पुणे जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणावर अंजिराची लागवड झालेली आहे। सातारा, औरंगाबाद, नाशिक, जळगाव जिल्ह्यात सुद्धा ही लागवड झालेली आहे। तसेच सोलापूर, उस्मानाबादमध्ये सुद्धा आता लोक अंजिराची लागवड करत आहेत आणि त्याला कारण म्हणजे अंजिराला मिळणारा चांगला भाव। अंजीर आता हे सर्व दुष्काळी भागात सुद्धा उत्तम प्रकारे घ्यायला हरकत नाही। अंजीर हे पौष्टिक असं फळ आहे, औषधी गुणधर्म असणार आहे, तसेच पित्तनाशक आणि रक्तवर्धक फळ आहे। अंजीर हे पचनाला मदत करणारं आणि पचायलाही हलकं असं चवदार, पाचक आणि गुणकारी असं औषधी फळ आहे। फक्त वाहतूक आणि पाठवणीसाठी ते नाजूक आहे, त्यामुळे हे फळ व्यवस्थित करंडीमध्ये भरून पाठवावी लागतात। आता या फळाला आपण हवामान आणि जमीन जर बघितली तर अंजीर हे उष्ण आणि कोरड्या हवामानामध्ये चांगलं येतं। चांगली निचरा होणारी हलकी काळी गाळ मातीची जमीन ही यासाठी योग्य असते। पाणी साचणारी जमीन टाळावी। महाराष्ट्रामध्ये हे फळ मोठ्या प्रमाणामध्ये करायला हरकत नाही, कारण अंजिराला पाऊसमानही बेताचेच लागते। हलक्या माळ रानापासून तर मध्यम काळ्या आणि तांबड्या जमिनीपर्यंत अंजिराची लागवड झालेली दिसते। भरपूर चुनखडी असलेल्या तांबूस काळ्या मातीमध्ये अंजिराची उत्तम वाढ होते। जमिनीमध्ये थोडेफार चुन्याचे प्रमाण असले तर अंजिराचं उत्पादन चांगल्या प्रमाणावर येतं। अंजीर लागवडीसाठी काही लोकल सुधारित सुद्धा जाती आहेत आणि काही जाती जास्तीत जास्त उत्पन्न देणारे आहे। महाराष्ट्रामध्ये जर बघितलं तर पुना फिग, डीजी, कडोटा, ब्लॅक मिशन या सुद्धा जातींची लागवड केली जाते। अंजीर हे परदेशामधून आलेलं फळपीक आहे। परदेशामध्ये अंजिराच्या अनेक जाती आहे आणि त्यामध्ये स्मिर्ना, काली मिर्ना, काबूल, मार्शेल्स, व्हाईट सॅन पेद्रो, किंग यासारख्या जाती प्रसिद्ध आहे। पुणे भागातील पुना अंजीर नावाने प्रसिद्ध असलेली जात ऑड्रियाटिक किंवा कॉमन या प्रकारातील असून महाराष्ट्रामध्ये मुख्यतः हीच जात लावली जाते। आता अंजिराची रोपे कशी तयार करावी तर अंजिराची अभिवृद्धी फाटे कलमाने केली जाते। खात्रीच्या बागायतदार जे असतात त्यांच्याकडून रोगमुक्त बागेची जोमदार वाढ झालेली झाडं निवडून त्यातून उत्तम आणि दर्जेदार फळं देणारी झाडं निवडावी आणि अशा झाडावरील अर्धा इंच जाडीच्या 8 ते 12 महिने वयाच्या फांद्या कलमासाठी निवडतात। लावण्यासाठी फाटे करताना फांदीच्या तळाचा भाग आणि शेंड्याकडील कोवळा भाग छाटून टाकावा आणि मधला जो भाग आहे तो रोपं तयार करण्यासाठी वापरावा। फाटे कलम 30 ते 40 सेंटीमीटर लांब असावेत। त्यावर किमान 4 ते 6 निरोगी डोळे असावेत। कलमांच्या तळाचा काप हा डोळ्यांच्या काहीसा खाली घ्यावा आणि वरचा काप हा डोळ्याच्या वर साधारणतः अर्धा सेंटीमीटर जागा सोडून घ्यावा। दोन्ही काप गोलाकार घ्यावेत। फाटे कलम गादी वाफ्यावर 30 बाय 30 सेंटीमीटर किंवा 2 डोळे मातीत जातील असे लावावे। कलमे किंचित तिरपी लावावी। लावण्यापूर्वी कलमांच्या बुडांना आयबीजे किंवा सिरेडिक्स यासारखे एखादे मूळ फोडणारे संजीवक लावले तर मुळ्या लवकर फुटतात। आता अंजिराची लागवड कधी करावी तर साधारणतः पावसाळ्यामध्ये म्हणजे जून, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबरमध्ये सुद्धा म्हणजे पाऊस पडून गेल्यानंतर भरपूर ओल आल्यावर अंजिराचे मुळं फुटलेली जी रोपं असतात ती खड्ड्यामध्ये लावावी आणि त्या लावलेल्या रोपावर 2-3 पानं ठेवून बाकीची जी पानं आहे ती काढून टाकावीत। खड्ड्यामध्ये रोप लावून पाण्याची चूळ द्यावी। नंतर कलम रुजेपर्यंत 3-4 दिवसांनी गरजेनुसार पाणी द्यावं। अंजिराची लागवड करताना त्यामधील अंतर 5 बाय 5 मीटर किंवा 4 बाय 4 मीटर असं सुद्धा ठेवू शकतात। जमिनीच्या प्रतीनुसार त्याचा अंतर कमी जास्त करता येतं। अंजीर लावण्यापूर्वी त्याच्या तळाशी 15 ते 20 सेंटीमीटर पालापाचोळा घालून त्यावर अर्धा किलो सुपर फॉस्फेट टाकावे। त्यानंतर खड्ड्यामध्ये पालापाचोळा घालून त्यावर अर्धा किलो सुपर फॉस्फेट टाकावे। 2-3 घमेलं उत्तम कुजलेलं असं शेणखत, 1 किलो सुपर फॉस्फेट, 1 किलो निमकेक टाकून तो खड्डा व्यवस्थित भरून घ्यावा। तसेच वरच्या भागाला तोंडाशी 10% BHC पावडर टाकावी। आता अंजिरासाठी खत व्यवस्थापन जर बघितलं तर शेणखत 20 ते 25 किलो प्रति झाड, रासायनिक खत NPK 50-25-25 ग्रॅम वर्षानुसार म्हणजे त्या वाढीनुसार टाकावे। झिंक, बोरॉन यांची फवारणीसुद्धा आवश्यक आहे। पाणी व्यवस्थापन बघितलं तर ठिबक सिंचन सर्वात चांगले। उन्हाळ्यामध्ये आठवड्यातून 2 वेळा आणि हिवाळ्यात 10-12 दिवसांनी पाणी द्यावे।
आता कीड रोग जर बघितलं तर त्याच्यावर फळ पोखरणारी अळी येते किंवा थ्रिप्स, त्याचा व्यवस्थित बंदोबस्त करावा। अंजिराच्या पानावर काही डाग म्हणजे रोग येतात, त्याच्यावर उपाय म्हणजे नीम तेलाची फवारणी करावी किंवा कार्बेंडाझिम सेंद्रिय जैविक उपाय वापरावेत। आता अंजिराची काढणी आणि उत्पादन जर बघितलं तर साधारणतः लागवडीपासून 1.5 ते 2 वर्षानंतर फळधारणा होते। साधारणतः जानेवारी, मार्च आणि जून, जुलै या दरम्यान अंजिराचा हंगाम येतो। त्यानंतर प्रति झाड 25 ते 30 किलो अशा प्रमाणात उत्पादन येते। अर्थात हे उत्पादन त्या झाडानुसार कमी जास्त होऊ शकतं। आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट असते का अंजीर आपण लागवड केली किंवा मोठ्या प्रमाणावर उत्पन्न घेतलं तर त्यासाठी मार्केटिंग काय करावं। आता अंजिराच्या मार्केटिंगसाठी काही स्थानिक बाजारपेठा आहे, फळ मंडई असतात, प्रोसेसिंगसुद्धा होते म्हणजे फूड प्रोसेसिंग। आता अंजिराची निर्यातसुद्धा होते। पुणे, मुंबई, बेंगळुरू या ठिकाणी अंजिराला मोठ्या प्रमाणावर मागणी आहे। अंजिराची जर व्यवस्थित लागवड केली, दुष्काळी पट्ट्यातसुद्धा लागवड केली तर शेतकऱ्यांना लाखो रुपये कमवून देणारं हे अंजिराचं पीक आहे आणि याची निर्यात होते, औषधी गुणधर्म आहे आणि अलीकडे अंजिराला मोठ्या प्रमाणावर बाजारातून सुद्धा मागणी आहे, ग्राहकांकडून सुद्धा मागणी आहे। त्यामुळे शेतकरी बांधवांनी या अंजीर लागवडीकडे वळाले पाहिजे। तर मंडळी, अंजीर लागवडीबद्दलची संपूर्ण माहिती देणारा हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि तुम्ही जर नवीन असाल तर आमची माती आमची माणसं चॅनल सबस्क्राईब करा। धन्यवाद।